अयो कोण आहे? ही पोरगी आत्महत्या करते काय? ओय, वाचवलं पाहिजे. पप्पा, मी तुमच्याकडे काय मागितलं होतं? फक्त एक गोष्ट मागितली होती, तो पण माझा बॉयफ्रेंड. तुम्ही त्याला पण नकार दिला, त्यामुळे मी आता स्वतःला संपवणार आहे. ऐक ना माझं. आमऱ्याजवळ येऊ नको. अगं नंदिनी ऐकून घे ना. अगं मी तुझ्यापाशी नाही येत काय, पण तुझ्या पप्पांनी बोलवलंय तुला. बघा आता माझ्यापाशी निरोप पाठवलाय. येऊ नको वरती. अगं तुझे आहे ना आमऱ्यावरती येऊ नको. पप्पांनी बोलवलंय. अगं आमऱ्याजवळ येऊ नको. अगं मी जवळ नाही येत. आमऱ्या थांब, नाही तर मी उडी मारेन. अगं ऐक माझं. आमऱ्या थांब. आमऱ्याजवळ येऊ नको. अगं ऐक तरी. येऊ नको जवळ. पण तुझं काय करते? दिसत नाही का तुला मी आत्महत्या करायला आलीये? बरं झालं मी बी आत्महत्या करायला लागलोय. तुला काय झालं? अगं आमची जिजी आहे ना तिला वाट टाकली मग. अगं ऐक ना नंदिनी. ऐक तुला. सोड आमऱ्याला. चल इथं गपचूप. सोड मला. मला खायचंय. सोड आमऱ्या. अगं तुला काय अक्कल खाली बस. अगं ऐक ना माझं. आमऱ्या सोड मला नाही ऐकायचं तुझं. थांब, तू डोकं. आमऱ्या सोड. अगं डोकं शांत ठेव तुझा. आमऱ्या सोड. नाही अक्कल बिक्कल आहे का नाही? ऐक ना मी काय म्हणतोय ती. काय झालं ते सांग. डोकं शांत ठेवतो तुझं. येडाय का मी इतक्या लांब आहे तुझ्यापाशी? काय झालं? माझ्या घरच्यांनी मला प्रेमाला नकार दिला, म्हणून मी आत्महत्या करायला आले. मग प्रेम केलं नाही, प्रेम सक्सेस झालं आत्महत्या करायची का? अगं आमच्या बी जीवनात प्रेम झालं पण आम्ही आत्महत्या कधी केली नाही. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता आत्महत्येशिवाय. अगं तुझा आई वडील किती तुला सांभाळले सांग बरं एवढीशी असताना. ही निर्णय घेते का तू? चल घरी काय असेल ती मला सांग, तर आपण निर्णय काढू त्याच्यावर. आपला आत्महत्या डरपं कोणी करायच्या. आमरे, मला एक मुलगा आवडत होता. अगं मला बी एक मुलगी आवडत होती नंदिनी. पण माझं ते पहिलं प्रेम होतं. बरं जाऊन दे. कोण आहे ती पोरगा? नूडल्स नाव आहे त्याचं. नूडल्स? हो. तुझं काय आहे? जरा एखादं मेंदू कमी का डोक्यात? अरे पण काय झालं? काय झालं? एका चांगला पोरगा हुडकायचा गावात. त्या नूडलची तुला काय दिसलं नूडल मध्ये सांग बरं. त्याची केस मला खूप आवडले. अगं त्या केसामुळे तिचं लगीन व्हाय ना. 25 वर्ष झालं तू त्या केसावर गेली होतं. अगं तुला डोकं बी काय का नाही? चांगली मुलं बघायचं असतं सुंदर. अरे पण मला तो खूप आवडतो. हा दिला आहे गदे तो परी क्या चीज आहे. जाऊन द्या मरू द्या. तेव्हा मला माहितीच होतं चांगल्या फांदी माकडच बसते. त्याने केलं बरोबर काम. बरं जाऊ दे. काय झालं नेमकं आता काय करायचं? माझ्या घरच्यांनी मला लग्नाला नकार दिलाय, त्यामुळे मी त्याच्यासोबत पळून जाणार आहे. मला का सांगितलं नाही तुम्ही आधी? सांगणार होते पण आता कवा जीव दिल्यावर? ती नालायक आहे नूडल्स. पहिल्यापासून नालायक तो तर सांगायचं का नाही? असं का बोलतोय तू? त्याला तुझा मित्र आहे ना तो. तरी तू काय झालं माहिती का? तू असली आत्महत्या करायला चालली त्यामुळे तुझं माइंड फ्रेश होण्यासाठी मी तुझी गंमत केली. चल आम्हाला नाही गावात तोवर काळजी करायची नाही. अगं तुमच्यासाठी जीव बी देईन मी ते. चला चल तू काळजी करू. चल उतर. समजा म्हणे उतर. आत्महत्यांची काय करायला नसतं वय. आणि आहे तर घाबरायचं नंबर ठेवतो. चल आणि तू आता गेल्यावर काय म्हणू नको. मी माझ्या पद्धतीने सिच्युएशन सांभाळतो सगळी. काय चल चल मी सगळं बोलतो. तू काय काळजी करू नको. तुला काय आत्मा अरे तुझी आजी तिकडे दवाखान्यात आहे. अरे बावड्या काय झालं आजीला? अरे तिकडे मरायला लागली आजी. दवाखान्यात नेली? हा. बर जाऊन दे. मी काय करतो माहिती घे, एक काम आहे 5 मिनिटाचं ते करून येतो मी. तू काय का आमचं ऐकणार नाही. तू तुझं नाव तू तुझ्या ह्याच करणार. अरे तुझं बरोबर आहे पण हिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? आता मी तुला सांगू का? सांग बरं. ही अडचण मी काय सांगू शकत नाही. तू जातीची कड. अरे पण त्याची काळजी बिळजी ऐके नाही तुला. अरे मला बावड्या काळजी या पण ही जर तुम्ही तुला बोलू शकत नाही गावातला मोठा कुठं न होईल. मग तू जातीची कड नाही तर मी जातो थोड्या वेळाने. बघ बाबा तुला जसं जगायचं तसं जग. तू काय तू आमचं काय ऐकणारच नाही. नाही जातोय. चल चल जाऊन दे.
तू ह्याच्यावर काय करते? अरे नूडल्स काय झालं ऐकून तर घे ती. ऐकायचं काय हो, नालायक माणूस आहे गावचा आणि तू ह्याच्यावर फिरती होई. नंदिनी मी म्हणलं होतं का नाही की पोरगा नालायक आहे म्हणून तो ऐकून घेत नाही आणि असल्यासाठी तूच जीव द्यायला चालली. तू सांगितलं होय त्याला? अरे नूडल्स मी आपण तू जीव द्यायला का चालली होती? हा आता आला मुद्द्यावर. अरे लागलं की तू मला का मारतोय? तुझ्यासाठी जीव द्यायला चालली होती. होय कुठं पडली? कुठं लागलं? लग्नाचं स्वप्न धावतो तुला आणि नको म्हणलं का? तिने काय सांगितलं तुला? सगळं सांगितलं मला भांडे बोललं तुझं. कसं सांगितलं त्याला? ते गाव भर करतोय आता. अजून एक रटा लावून दे, अजून एक रटा लावून दे. एवढा माझा दोस्त आहे तुमचं इतके दिवसापासून प्रेम चालू त्याला कशाला सांगितलं तू? अरे ऐकून तर घे प्लीज. काय ऐकायचं ते आता सगळं गाव भर करतोय ते. नालायक नाही लागा तुझी इतका मी ऐकते काय म्हणते ते ऐक. हा काय आलं? आता ही घरची खवाळी हिला तुझं हिला सगळं कळलं. आता काम करायचं पळून जायचं काय हिच्या बरोबर नाही पळून तू चालला तर मी बी मरतो हिच्या बरोबर आणि दोघं मरतो. कसं आहे माहिती आहे का? करून द्यायला काय नाही तुला मी सांगितलं होतं तुला नको सांगू आपण करू व्यवस्थित सगळं. लोकांना सांगितलं तू का? ऐकून तर घेतो का माझं? सांग 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 सांग. अरे माझं नोकरी नाही पैसा नाही कुठून घेऊन जाऊ तिला पळून? प्रेम काय कर- खायला घालू तिला? प्रेम करताना लाज वाटली का? तेव्हा गोड अरे गोड झालं खाल्ली माती पण आता काय करतोय निस्तरतोय ना आम्ही व्यवस्थित. ए, मग जीव तुम्हाला द्यायचा काय संबंध मग तिचा? कीर्ती काशी तिने वाचवली कसं तरी अमरची कृपा. अमरचा फोटो लावून ठेवा घरात पुन्हा. ऐका तुम्ही जेव्हा पळून आता काय तू तयारी कर मी हिला हिच्या घरी लावतो. हिचं सोनं की नाही का घरी पैशा पाण्याचं बघावं लागेल मग ती काय सोनं हिला लावतो. तू काय कर माहिती का तू तू ये थोडी कॅश पण दे ना. सगळं करतो तू फाट्यावर झक मार मी हिला घेऊन येतो काय आणि त्यातला बायका बाय पळू नको भिवू नको. मी कशाला भेटतोय? मी तिच्याकडेच बघायला आलो होतो तिलाच. ती पोरगी डिरिंग करते एवढी तू कर नाही. चल जा तू ये तिला मी येतो घेऊन. बरं ऐक जाऊ का? मी काय करतो माझ्याकडे आहे 2-4 हजार बंटी शेट आहे त्यांच्याकडून घेतो 20-30 हजार रुपये. जरा जास्त घे की. काय बरं बरं तू जा मी करतो माझं नियोजन. चालतं. बरं, तू ये काय- मग. तू काय तुझ्या घरापाशी का आणि तुला घ्यायला येतो. चालतं जातो मी. हा येते. तू काय कर घरी ये. घरापाशी मग पलीकडे घरात जाणार मी येतो. जा अमर अमर काय करतोय अमर अमर उभं राहिले का इलेक्शनला मी काय गोळे आहे तुझ्या म्हणून भोंगा घेतला मी. आधीच भोंगळा आहे, कशाला भोंगा घेतला? भोंगा 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 होय बरं असू दे. भोंगा. अरे हे काम आहे आपल्याला काय आपल्याकडे नूडल्स नाही का काय झालं त्याला गेला काय? गेला नाही बाबा निघालाय ती पळून बरं. पळून चाललाय मेला नाही ती ती पळून चाललाय. कोणासोबत? अरे त्याला एक पिल्लू गावलं मुंबईचं नंदनी नाही का ती मुंबईची. हा ती. अरे मी तर डॉक्टर खांदत होतो तासभर. आपल्यासारखं हँडसम पोरांना कोण भेटलं नाही आतापर्यंत. आपण काय कशाला गेलतो काय? काय माहिती आयरे गैरे नत्तू खायला सगळं मिळते ना आपणच राहिले. बरं आता जाऊन दे काय पाहिलं त्या कळकुटन गाव कुठं त्याचं ते नूडल्स. जाऊन दे तू हंडी तुझा विषय सोड. तर आपण त्यांना दोघांना लावून प्रेम सक्सेस करू. तुझ्या नशिबात नाही माझ्या नशीब एखाद्या नशीब तरी उजवू आपण. त्याचं नको नादी लागू ते गावात करेल परत ते. गावात करू दे पण ती नंदिनीला आत्महत्या करायला लागली होती माझ्यामुळे वाचली काय नाही तर त्यात मारणार होती. म्हणजे काम कर घरी जा म्हाताऱ्याकडे तुझ्या लय पैसेवाला म्हातारा याजन पैसे देतो तुझ्या म्हाताऱ्या हान हात देऊ त्या गरीबांना आपण चांगलं काम करू आज आयुष्यात. 10-20 हजार देऊ त्याला. हा मग ते तू काय कर माहिती आहे का मी त्या जाऊन दे सगळं गाडी कुठं आणायची स्कूटर किती आपली याची 26 आणू साहेब करून ना 26 आहे की आपली 26 पाहुणे येते. हा का मग माहीत झाल्यावर मग पार आपलं मग काय खरं नाही बघ. तो पुन्हा मारायचं नाही ना पण त्या दोघा बिचाऱ्यांना आपण लव्ह स्टोरी सक्सेस करू त्यांची. चालेल लव मग त्याला. हा आणि ही बंद करणार तर ही सांगू बच्चीन ते पळून जायचे ते पळून जायचे कळलं का. नाही. तू काय कर जा पैसे घेऊन ये मी तो स्कूटीवर जुगाड लावतो. चालेल मी येतो एक 50 द्यायची. 10 लाख आण पण आण जा तुझा माणूस तर मला काही विश्वास नसतो. आण जा पळ आणि ते ठेवून ये घरी मी आणतो मला कुठे भेटतो परत. तुझ्या घरापाशी ये. चालेल. जा निघ 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 निघ. काय झालं आज कोणाला पळून न्यायचंय? तुला कोण म्हणलं बघल्या. बघल्या तो आम्ही कुणाला पळून ने ना तो कुणा सांगायचं नाही बरोबर. तुला संध्याकाळी चॉकलेटचं पाकिट मिळेल. बाकी काय अजून
चिप्स, हा बापाने कारखाना टाकून दिला चिप्सचा तुला. 5 रुपयाच्या चॉकलेट आम्ही दिवसभर लोकांचं काम करा आणि तुला लगेच चिप्स पाहिजे. बरं कुणाला सांगायचं? नाही. हा आता गपचिप कुठं निघायचं? घरी. हा चल निघ, कुणाला म्हण नको काय. नाही. चल जा. बघल्या बिनाकलीचा माणूस आमर तू चुकलाच. सांगाय नव्हतं पाहिजे. जाऊन दे आता एक जण पण सांगाय नाही बारकं पोरग चांगलं. बघल्यालाच अक्कल नाही त्याला. आले आता काय करतो मुस्कडच फोडतो त्याचं. चल सगळं आणलं का? हो आणलंय. आधार कार्ड फिरड सगळं? हो आधार कार्डाची गरज लागते बरं का हो. कोर्ट मॅरेज करायचं म्हणल्यावर. हो. बरं तू काय कर, तोंड ही बांधून घे, बघा लागतं ना माणसं. आपण काय करू माहिती का, पलीकडचा वडा आहे ना तिथनं जाऊ. मग त्या नूडल्सला काय करतो, मी गाडी मागवली, गाडी घेतो, तुम्हाला तिथे सोडवतो दोघांना, मग तुम्ही जावा. चल पण तोंड लवकर. इकडे पिशवी माझ्याकडे दे. घरचे कुठं होते? हा घरचे कुठं होते? घरचे कामाला गेले. कामाला गेलेत का? हो. हो, चल. अरे आंबऱ्या, काय रे कुठं चालला? दादा अरे शाळेत घेऊन चाललोय. आता काय शाळेचा टाइम तुझ्या काकाने ठेवलं होय रे? नाहीतर काम होतं आमचं जरा. काय काम होतं? काय बनवा बनवी लागला का? अरे पोरे कशाला फिरते तू याच्यासोबत? कुठे घेऊन चाललो होता तिला? हे राहणार तिथे पलीकडे राहणे ना, ते राहणार घेऊन चाललोय मी. काय काम आहे तिकडे? तू कशाला चालली होती? तू काय बावळट आहे काय? ती मुंबईची पोरगी कशाला नादा लागन तो माझ्या? नादल नाही, पण तू इकडे रानात घेऊन चालला, कधी सांगतो शाळेत घेऊन चाललो. तो कधी मित्राची मदत केली का आयुष्यात? अरे मित्राची मदत नाही, पण तू काय मदत करतो मला ते तरी कळू दे मी की तुझ्या तू- मित्राची मदत करतोय. तो आयुष्यभर मला आडवा गेला, पण मी आज त्यासाठी. काय मदत कोणाची करायला लागला? तुला अजून कळत नाही काय? मला सांगितलं तर कळेल ना. अरे नूडल्स आहे ना, नूडल्स ही लहानपणापासून प्रेम करतात. पहिला न्यूडल्सने कधी सांगितलं नाही, आणि ते जाऊ दे. अरे मला सगळं. मला 440 करंट तू सारखाच बसला. आता काय गप्पा मारायची वेळ नाही, मी हिला घेऊन जातो. तो फाट्यावर थांबला. अरे असलं काही करू नका, पळून बिळून जायचं. तुका अंगलट येईल सगळ्या गोष्टी. म्हणजे आमच्या बैलगाडीत तू खीळ घालतो का? अरे बैलगाडीत खेळ नाही, पण पळून जाणं योग्य आहे का? मला काय माहित नाही. मला ह्या दोघांना मंजिल तक पोचायचं आहे बस. अरे अमर, तू सगळ्याची मदत करतो मला मान्य आहे, पण ही चुकीचा निर्णय घेऊ नको. तुझ्या लय अंगलट येईल. अरे माझ्या आजीजी हॉस्पिटलमध्ये तरी मी विचार केला नाही. आज मी ह्याला सक्सेसच करणार. पोरी, तू माझं ऐकून घे. हो ऐकून घेते का? जा मग त्याच्यावर. हो म्हणते तुझ्यासाठी सगळं कुठं ना कुठं हो करते वय. चल. पळून बिळून जाऊ नको, आई बापाची इज्जत घालू नको. हा आई बापच्या इज्जतीचा शाना. चल तू. ए सांगून ऐक रे आंबऱ्या. कर कुठं ना. दिली का गाडी? इकडे या. अहो अण्णा ही माहिती दिली तर नसेल. तुझी बहीण कायला जाईल त्याच्या? अहो नाही, ते लाल शर्ट मी 2 वेळा घातलेला बघितलं तिच्या अंगावर. 100% दिदीच आहे माझी. बघू तर आज. चल बरं बघू. त्याच्या आईला असू दे कुणी बी. आता आज आंबऱ्या 100% आमरेच होता. त्याला आज सोडित नसतोय. माहिती दिदी जर असली ना, त्याला सोडित नसतो आज. कुठे गेला? आज ह्याला सोडायचं ना. बऱ्याच वेळा मी सुट्टी दिलेली. तिकडे चालता. आता तो आंबरे तर असला ना, आज त्याला सुट्टी नाही. आज त्याने- आज सुट्टी नाही. त्याला बऱ्याच वेळा सुट्टी दिलेली आहे मी. तेच म्हणतो आता त्याला 100% ना आमरेच असणार तो. खपून टाकू त्याला. खपून टाकायचा आज. आपण एक काम करू, आपली गाडी काढू, हायवेला जाऊ. हायवेला गाडी हायवेला गाठू. आज धावलीच पाहिजे. चला चल. आज कार्यक्रम लावायचा.
रड नको तू जा पळ पळ बस गाडी हे पैसे दे जा नूडल्स नूडल्स दे फोन नको हे जा बॅगेत पैसे आणि फोन आणि कर फोन- बरं का फोन सिम दिलंय ना त्याच्यावर फोन करा दुसरा फोन चालू कर ना जाऊ फोन कर पैसे कमी पडले तर फोन कर आणली काय ठीक आहे फोन करा फोन कर बा सांगू नको बरं कोणाला काय नालाय कर ह्याच्यासाठी पळून मला म्हणते कुणा सांगू नको गावात ते तसंच आहे आधी ते बरं दे. परत तुला गाव तोंडावर पाडेल ते माहितीये का आपण लय भारी काम केलंय चल चला ना पोलीस स्टेशनला घेऊन चला पोलीस स्टेशनला बस खाली बस कुठं पळतो रे पळतो रे पोलीस बस खाली चल चल मामाच्या गावाला 15 दिवस चांगली मजा झाली बरं का मग फुकरचं पिठलं भाकर खाल्ली बारी इकडच त्या गाडीच्या नादी लागलो नाही जाऊन दे आपल्यामुळे बरं झालं पण नितीनने आपलं चांगलं केलं बाबा हा ना बिचारा आला देवासारखा धावून लय मच्छर चावायचं रे मला तर मला तर पुढे पुढे चावले आता कसे दाखवू लय टॉर्चर केलं बेकार अयो त्या बंटी शेटला तर काय होणार सांगून नाही ते अवघड आहे. पोलिसांना रोज पैसे द्यायचा आणि चोपायला लावायचं हो, आता बाहेर गेल्यावर आता आणखी त्रास देईन बाबा त्यामुळेच माळावा आलोय खपायला गावात कुठल्या तोंडाने जायचं आता आलं हे सगळं झालं का पळापळी झाली हा ना पण माझं MPSCचं स्वप्न का अपूर्वच राहिले गेलं का हा ना पण काय आता केस झाली केस झाली सगळं करिअर बरबाद झालं त्या चमन गोट्याच्या नादी लागलो तर दळबद्रीच्या अरे माझ्या चिजीने तर लय स्वप्न बघितली होती रे चिजीला वाटायचं PSI होईना बरं माझा करू काहीतरी करू आपण जाऊ दे मोठा बिझनेस टाकू अंडे पाव पाव भुजी अरे लाईफ खराब झाली ना काय यांच्या कुठाण्यामुळं जाऊ दे नको रडू होईल काहीतरी होईल लय स्वप्न बघितली होती माझ्या चिजीने हा ना आता कोणत्या तोंडाने जाईल गावाकडं आता आपण गावात सोडू आता या गावात राहायला नको जाऊ कुठेतरी दुसरं गाव. मुंबईला जाऊ पळून नाही दोघं गावात गावासाठी सोचलंय मी आता नको गावात राहायला रिकामे कामं केले घरचं काम सोडून लोकांच्या बकऱ्या सांभाळ्या तिथली गंमत झाली आता ए, चोक अरे तिनं तू बघ चायला तिला तर नूडल्सला मारून टाकलं बापरे, बंटी शेटने मारून टाकलं नूडल्सला आपल्या केला वाटतं बघ गेम मारलं नूडल्सला त्याला मारलं रे आपल्या मला वाटलं नाही का एवढ्या प्रेमाचा शेवट वाईट होईल म्हणून केलं त्याला बिचाराला मारलं वाटतं कोण खपलं काय कशाला रडायला लागला अरे नितीन आपला नूडल्स गेला रे कधी गेला नूडल्स माहिती आहे तुला काय केलं त्यांनी अरे बंटी शेटने मारून टाकलं त्याला का कशाचं मारलं ते अरे तुमच्या आता मी आता त्या पुरीला बघितलं का पुरीला जाताना बघितलं मारून टाकलं का आपल्या नूडल्सला अरे ती गाडीवर गेली पण त्यांनी काय केलं माहिती का तुम्हाला हा मी तुला काय सांगितलं होतं त्या पोरीला घेऊन जाताना आठवतंय का आठवते काय म्हणलं होतं काय म्हणलं तुझ्या अंगलडीला बोललो होतो का नाही आलेलं का अंगवर आलं ना हा माहिती आहे का तिथं काय झालं काय नाही काय झालं ऐक गावात त्यांना माणसं भेटत नव्हतो जाणे तू काय केलं रे? की काय असते का नाही त्याने तुझ्या घरावर जाळ टाकलं आणि तू काय गेला माणुसकी दाखवायला तिकडे जाळ टाकू द्या पण माझं मी बघून घेईल ना एवढा शहाणा झाला का तू गावाच्या पुढे चालला गावाच्या पुढं काय चाललो जावा ते पोराला आहे का कोणी त्याला नसू दे कोणी पण त्यांनी तुझ्या बरोबर काय वागले काय नाही तुला माहित नाही का त्या पोराला अडकवलं असेल कोणीतरी ते पोरग तसलंय करावं ते काय आहे आणि काय नाही ते मला माहिती आहे चांगलं त्याला आहे ना
पहिला तरी विचार करत होतो गावात नाही राहू द्यायचं. पहिले तरी विचार करत होतो गावात नाही राहू द्यायचं. आता त्याला गावातनं नाही दुनियेतनंच उचलतो, गायबच करतो त्याला. ही आली काय? ए, रांग्या, थांब. थांब. बंटी शेट मला का मारतय? तू ती पोरी घेऊन कुठे पळाला होता? तिला आणलंय मी, तिला मी आणलंय. कळतंय का तुम्हाला? सरपंच म्हणजे तुम्ही काय बी करणार होय. कुणी आणलं रे तुला? तुला आणि तू आमऱ्यावर पळाली होती ना शेतात. आम्ही शेत हा आणली ते महत्वाचे बंटी शेट. हात नाही लावायचं अंगाला काय? थांब जरा, तू थांब बाजूला. ए, रांग्या, याला धर. त्याला टाक तिकडं, फेकून दे याला. सगळं बंटी अंगाला हात का लावायचा? तर मागं तू पोरीला आणलंय मी. मला आमऱ्यानेच पळवून नेलं होतं, पण मला नूडल्स घेऊन आला. आता मेला आमऱ्या. आता आमऱ्याचा मर्डर करून टाकू. आता आमऱ्याला संपवतो. बघ ते आमरेन तू काय ते मला काय हात लावायचा संबंध आहे? तुझा बी गेम करील आमऱ्या बरोबर. अरे पण त्या पोरीला आणलंय मी, ते महत्वाचं आहे का नाही? त्याचे मायबाप जेवले का 15 दिवस झालं? त्या पोरीला आणून हा? माझा उपकार नाही केलास तू. उपकार त्याला विचारा काय तिला केलंय कळायला तुम्ही, पाहिजे ना उपकार मी. केले का नाही? चल तू बघ घरी. ते तू चल बहीण तुला सांगतो तिकडे मी. जाऊन. अरे देवा, असं झालं असं झालं. अरे याला आहे ना कुणाची बी काम ऐकायचं लय पुळ काय मी बोललो होतो नितीन मला शेठ. माहित होतं म्हणलं, तिथं याला आहे नादी ना लागू कोणी नको. पण येडं बनवतं. तेली जाऊ याला बाजरी बोलत आहे. होतो बाबा जाऊ नको, ऐकत नाही अरे. अरे मला बी फसवलं की नितीन मला. आणि माऊली, आता तुमच्या दोघांची शपथ घेऊन सांगतो, आता ते दोघं तरी संपते ना तर आम्ही दोघं तरी संपन. हा मी नितीन शेठ मध्ये यायचं नाही बरं का, माऊली. फक्त मध्ये आता यायचं मी नाही. तर नाही बाबा तुम्हाला कोणाच्या काय मध्ये गरज येणार. होती? माझ्या बी अंगलडी यायला त्यामुळे लागली. तिची जी आजारी पडली ना. लोक मी तुला ते सांगणार होतो, तुझ्याकडे लक्ष दे. आज काहीतरी विपरीत घडणार आहे, सकाळपासून माझ्या डोक्यात आहे. ते येऊ दे, त्याला दिसू देच फक्त आता चला, त्याला. ए तू एक काम कर, हा. फोन करून त्या दोघांना बोलू. बरं बरं बोलू तुम्ही त्याला बोलू, लाव फोन. कोणच्या दोघांना? ए तू जातो आता नितीन, आमचं जाऊन जातो. जा बोलो. ए अमर, अरे तसं करू नको राव. अरे ऐकत जर सांगितलेलं जरा. माझं मन मला सांगतंय हा आज काहीतरी विपरीत गावात घडणार आहे. आपण काय करू, बंटी शेटकडे जाऊ. हा चल. चाल. फोन तिला 10 मिनिटात येते म्हणे. आणि त्या बेवाफाला गद्दारला त्याला बी गेला त्याला येऊ द्या आता, मुंडकच ही करून टाकतो. लय राग आला रे, लय धोका दिला त्यांनी. तू बघ आमऱ्या काय झालं एवढं हायपर व्हायला? काय झालं. अगं तुला लाज वाटते का काय झालं म्हणायला? हा तिकडे झक मारा, आम्ही 15 दिवस जेलमध्ये तुझ्यामुळे राहिलो. अरे माझं आणि त्याचं पटतच नाहीये. पटत- तुझ्या दोस्तालाच विचार काय झालं ते. अगं माझं चुकलं, मी मूर्ख आहे. त्याच वेळेस तुला आत्महत्या करून द्यायला पाहिजे होती. काय अरे काय झालं तुला लाज वाटते का? मा पत्रात ऐकून घे तू. आमऱ्या थांब. आमऱ्या ऐकून थांब. ऐकून म्हणलं तुला आमऱ्या. आमऱ्या. ए, बघल्या ऐकून घे. ऐकून घ्यायचं सोड, नीट. सोड, सोड, सोड. नीट. ए आमर सोड हा, इज्जत सोड, सोड. काय नाही. त्याच्यामुळे तू हात आमच्या टाक. आयुष्य बरबाद झालं ऐकून आमचं, घे. माहिती का? आयुष्याची राखण झाली. सोड, ऐकून घे सोड. पहिलं माझं. सोड. हा, नाही सोडत. 15 नीट दिवस राहा. कुठलं भाकरी अरे, खाल्लं? सोड. हा, थोडं ऐकून घे. ए, थांब रे. ऐकून घे. हा, काय तू काय झालं? अरे तुमच्यामुळे आमचं राख रांगोळी झाली. काय सांगाय तुम्हाला? कुणी सांगितलं तुला गावची उठा ठेवले तुला मी बोललो हा, का? घ्या घ्या तोंडात मारून घ्या. घेत दगड घाला बघ तू काय करायचं ते तोंडात अरे, घ्यायचं. अरे बाबा. आमऱ्या ऐक माझं. आमच्या दोघांचं काहीच पटत नाहीये. आधी नाही कळलं तुम्हाला, आम्हाला पाडलं तोंडाला. काय करू नाही पटत तर नाही, काय नाही, करू आमची अक्कल आहे, आम्ही अक्कल विकत तू घेतली. सांगणार का आता आम्हाला आम्ही असं केलं आणि तसं केलं मी बोललो होतो का तुला घ्या, घ्या. आलतो का तुझ्या घरी मी ते बुट्ट काय हा, हा. घालून ते डोक्यात. ए तू नीट राहा काय 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 पुढे त्याच्या नादी लागतो ऐक, हा PSI चं स्वप्न होतं माझं. काय मग? आणि तुझ्या ह्या कुटाण्यामुळं हा आज माझ्यावर सर्टिफिकेट लाल शेरा पडला, लाल मी शेरा. आलतो का तुझ्या घरी हा आम्हाला पळवून लाव म्हणून मदत कर म्हणून मी आलतो का रे तुझ्या घरी पैसे मागायला बाई हा? तुला तवाच मारून हा. द्यायचा अरे आम्हाला. काय सांगायचं यांनी पिठलं भाकर ठेवलेलं माहिती का? म्हणलं कोणी बोलवलं आता? तुम्हालाच माहिती तुम्हालाच लय गावची उठा ठेवू ते कसं काय रे तुम्ही? अरे ऐकून घ्या ना आमचं. माझ्या वहिनीला पळतो राहिलं. आमऱ्यानेच मला पळवून नेलं होतं. बंटी शेठ खरं ऐका हो माझं. बंटी शेठ बंटी शेठ माझं ऐका. बंटी शेठ लक्षात गाव सगळं घाण हा, बंटी शेठ माझं ऐका हो, माझं काय चुकलं नाही. तुला बऱ्याचदा सुट्टी दिली होती अं. संपून जा.
छायला माझ्या बहिणी छेडतो रामखोर. बघ ना बंटी शेटनं काय केलं, काय केलं? तुला किती मारलं रे मला बी. अरे मी सांगत होतो रे, त्या हैवानाच्या नादाला लागू नको म्हणून. ए, काय इथं पकडलं अमर! रे बाबा. ए, चल अमर! दवाखान्यात घेऊन तू. चल अमर! बरं, चल बरं. ए, अमर अमर ए, अमर! ए, अमर आपल्या सोडून गेलं. अमर ए, अमर अमर उठ ना अमर. उठ रे, चल दवाखान्यात घेऊन रे, उठ रे. ए, अमर! अमर! अमर उठ ना अमर. ए, अमर. नमस्कार, मी दिग्दर्शक अमोल काळे व तुमचा लाडका अमर. आज आपल्या वेब सिरीजचे 200 भाग पूर्ण झालेले आहेत. तर योग्य वेळ आलेली आहे कुठंतरी थांबण्याची. तर मी आज 200 भाग करून आपली वेडपाट वेब सिरीज बंद करीत आहे. आणि 1 भागापासून 200 भागापर्यंत तुम्ही सर्वांनी जे आमच्या प्रेम केलं व आमच्या टीमवर प्रेम केलं त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.